संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून बरेच जण मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात. 5 डिसेंबरला सुरू झालेले हे व्रत शेवटच्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला उद्यापन केले जाते. तर 26 डिसेंबरला एकादशीचं व्रत देखील आलं आहे. तर एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्याचं उद्यापन करावं की नाही याचा संभ्रम बऱ्याच महिलांमध्ये आहे. तज्ज्ञांच्या नुसार मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे आहे. या दोघांचा काहीही संबंध नाही. ज्या लोकांचा एकादशीचा व्रत नाही त्यांनी उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा. ज्यांचा एकादशीचा उपवास असतो त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ खावे. ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा आणि ते ताट गाईला द्यावे आणि नंतर उपवास पुढे चालूच ठेवावा. त्यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालूच राहतो. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः.